आज गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 राष्ट्रपिता महात्मा गांधीजी तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील एन.डी. चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स असुर्ले पोर्ले यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी केलेल्या कार्याला प्रथमतः विनम्र अभिवादन करते। महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला। वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपले शिक्षणाचा उपयोग आपण देश सेवेसाठी करायचा हा निर्णय त्यांनी घेतला। ज्यावेळी भारतात ब्रिटिशांचा अंमल चालू होता, ब्रिटिशांची अन्याय अत्याचार चालू होते, त्याच काळामध्ये महात्मा गांधीजी यांनी एक वेगळे धोरण किंवा वेगळी तत्व भारतीयांच्यासाठी तयार केले। त्यामध्ये सत्य, अहिंसा, सत्याग्रह यासारखी शांतता यासारखी सर्व तत्वे जी होती ती महात्मा गांधीजींची होती। महात्मा गांधीजींनी ज्यावेळी सर्व भारतीयांना संदेश दिला की आपल्याला जर स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर आपण शांततेच्या मार्गाने जाऊया, अहिंसेच्या मार्गाने जाऊया, जेणेकरून या अहिंसा शांततेच्या मार्गाने आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे चिरकाल राहू शकतं, असे भारतीयांना सांगणारे हे प्रमुख नेते म्हणून महात्मा गांधीजी यांना ओळखलं जातं। ज्यावेळी महात्मा गांधीजी यांनी दांडी यात्रेला ज्यावेळी सुरुवात केली, मिठावरचा कर ज्यावेळी ब्रिटिशांनी लादला त्यावेळी दांडी यात्रेमध्ये हजारो भारतवासीय त्यामध्ये सामील झालेले होते। त्यामध्ये महिला देखील होत्या। 1942चा भारत छोडो सत्याग्रह, विविध सत्याग्रह असतील अशी आंदोलने केली। ज्यावेळी महात्मा गांधीजी यांनी लोकांना खेड्याकडे चला हा देखील संदेश दिला। भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम देखील केले। भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे जे कार्य होते ते अविस्मरणीय असे कार्य आहे। अँड ऑटोबायोग्राफी यामध्ये या आत्मचरित्राचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला शिस्त म्हणजे काय, शांतता, अहिंसा, सत्याग्रह या सगळ्या शब्दांच्या संकल्पना आपल्याला त्यावेळी लक्षात येतात। त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी अविरत प्रयत्न करून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या कार्यातून भारतीय देशवासियांना एकत्र आणण्याचं काम केलं ते म्हणजे लालबहादूर शास्त्री, जे भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते। त्यांनी देखील जय जवान जय किसान या घोषणेतून आपल्याला त्यांनी आपल्या भारताला सांगितलं, भारत देशाला एक नवीन भारतातील नवीन युवकांना एक नवा संदेश देण्याचा त्यावेळीपासून प्रयत्न केलेला आहे की आज देखील भारतामध्ये असणारे आर्मीमध्ये असणारे जे युवक असतात ते देखील आपल्या भारताचे संरक्षण करतात व जो भारत जी कृषी अर्थव्यवस्था जी आहे ती शेतकऱ्यांच्यावर आहे। असे शेतकरी म्हणजे भारतातील 2 महत्त्वाचे घटक मानले आहेत ते जय जवान आणि जय किसान ही उद्घोषणा देणारे लालबहादूर शास्त्री। आजचा जो दिवस आहे तो राष्ट्रीय अहिंसात्मक दिवस म्हणून साजरा केला जातो। तर आपण पाहतो की आज सोशल मीडियामुळे जी हिंसात्मक वृत्ती माणसाच्या मनात झालेली आहे याबद्दल आजचा हा दिवस राष्ट्रीय अहिंसात्मक दिवस म्हणून साजरा केला जातो। कारण आज आपण पाहायला गेलं तर सगळीकडे आपल्याला दडपशाही तसेच अहिंसा पाहायला मिळते। अहिंसेबद्दलची अहिंसा म्हणजे काय ही युवकांच्या पर्यंत पोहोचावी